नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय लोकशाही मराठी आणि प्राईम टाइमच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आपण पाहणार आहोत. बातमी नागपूरमधली आहे. नागपूरच्या महाल परिसरात दोन गटात दगडफेक झाल्याची घटना घडलेली आहे. या दगडफेकीच्या घटनेत काही नागरिक आणि दोन पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचं समजतंय. पोलिसांचा फौजफाटा सध्या घटनास्थळी दाखल झालेला आहे आणि सध्या तणावपूर्ण स्थिती आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी शांतता राखण्याचं आवाहन केलंय. महाल परिसरामध्ये मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे. मोठा पोलीस बंदोबस्त सध्या तैनात करण्यात आला आहे. नागपूरमधली ही घटना आपण पाहतो आहोत. सध्या याची दृश्य दोन गटात दगडफेक झाल्याचा प्रकार घडलाय. काय नेमकी स्थिती आहे जाणून घेऊया. ज्ञानेश्वर पवार आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत. ज्ञानेश्वर, सध्याची काय अपडेट आहे? अगदीच आपण पाहू शकतो की नागपूरच्या महाल परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जवळपास जे आहे ते दोन गटामध्ये थोड्याच वेळापूर्वी एकूणच राडा झाला. या ठिकाणी मोठी गर्दी, मोठा जमाव जो आहे तो एकूणच जमला होता. स्वतः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि नागपूरचे खासदार असलेले त्यांनी जे आहे ते शांततेचं आव्हान जे आहे ते एकूणच त्यांनी केलेलं आहे. आणि आज सद्यस्थितीमध्ये जे आहे ते मोठा पोलिसांचा फौजफाटा जे आहे ते या ठिकाणी दाखल झाला आहे आणि गर्दीला जे आहे ते पोलिसांनी जे आहे ते एकूणच या ठिकाणी पांगवण्याचा प्रयत्न करताना दिसून येते. मात्र सद्यस्थिती जर पाहायला गेलं तर तणावपूर्ण स्थिती जी आहे ते महाल परिसरात आहे. मात्र आज दुपारी या ठिकाणी जे आहे ते विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्यातर्फे जे आहे ते औरंगजेबाच्या कबरीवरून जे आहे ते या ठिकाणी आंदोलन झाले आणि त्या ठिकाणी काही नारे देखील या ठिकाणी लावण्यात आले. त्याचमुळे कुठेतरी हा वाद जो आहे तो विकोपाला गेला आणि आज संध्याकाळी जे आता रात्रीच्या वेळेला जे आहे ते थोड्या वेळापूर्वी जे आहे ते या ठिकाणी तणावपूर्ण स्थिती जी आहे ती एकूणच निर्माण झालेली होती. मोठा जमाव जो आहे तो या ठिकाणी जमाव झाला आणि दोन गटामध्ये जे आहे ते राडा देखील झाला. त्यामध्ये जे आहे ते दोन लोकांची जे आहे ते जखमी देखील झाल्याची जी आहे ती सद्यस्थितीमध्ये माहिती मिळते. त्यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचा देखील समावेश असल्याचं कळते. मात्र एकूणच सद्यस्थिती जर पाहायला गेली तर मोठा पोलिसांचा फौजफाटा जो आहे तो या महाल परिसरामध्ये एकूण जमलेला आहे आणि सध्याला जी गर्दी होती त्या गर्दीला जे आहे ते पोलिसांकडून जे आहे ते पांगवण्याचा प्रयत्न जे आहे ते केले जात आहे. अजिंक्य, ज्ञानेश्वर, आणि जखमी काही जण झाल्याचं समजलेलं होतं. दगडफेक मोठ्या प्रमाणावर झाली, काही गाड्यांचं नुकसान देखील आपल्याला झाल्याचं दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय. त्या स्थितीबद्दल नेमकं काय सांगू शकाल? आणि तणाव काहीसा निवळल्याचं आपण म्हणालात. सद्यस्थितीला मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आल्याची माहिती मिळालेली होती. त्याबद्दलची काय अपडेट आहे? अगदीच आपण पाहायला गेलं तर नागपूर पोलिसांकडून जे आहे ते मोठी सुरक्षा जी आहे ते या परिसरामध्ये आता सध्याला जे आहे ते एकूणच तैनात करण्यात आले. आणि आपण सांगितल्याप्रमाणे ज्या पद्धतीने दोन गटात राडा झाला यामध्ये काही दगडफेक देखील करण्यात आली. त्याचमध्ये जे आहे ते काही नागरिक आणि काही पोलीस कर्मचारी देखील एकूणच जखमी झाल्याचं कळतंय आणि काही वाहनांची देखील तोडफोड झाल्याचं एकूणच या ठिकाणी सद्यस्थितीमध्ये जे आहे ते एकूणच दिसून येत आहे. मात्र सद्यस्थितीमध्ये आपण जर पाहायला गेलं तर ही गर्दी पांगवण्यासाठी पोलीस जे आहे ते सध्या प्रयत्न करताना दिसून येत आहे आणि स्वतः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील जे आहे ते शांततेचं आव्हान केलेलं आहे. त्यामुळे मोठा फौजफाटा पोलिसांचा सध्या स्थितीमध्ये जे आहे ते घटनास्थळी दाखल झालेला आहे आणि जे जमाव होता जमावाला एकूणच त्या ठिकाणी जे ते हटवण्याचं काम आता पोलिसांकडून केलं जात आहे. ठीक आहे, आपण प्रेक्षकांना ही दृश्य दाखवूया. नागपूरमध्ये दोन गटात दगडफेकीचा हा प्रकार घडलेला होता. तणावाची परिस्थिती निर्माण झालेली होती. दगडफेकीमध्ये काही नागरिक आणि दोन पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली. सद्यस्थितीमध्ये हा तणाव निवळण्याच्या अनुषंगानं पोलिसांचे प्रयत्न सुरूच आहेत. काही अंशी हा तणाव निवळलाय सुद्धा. मात्र शांततेचं आवाहन सध्या केलं जात आहे. मोठा पोलीस बंदोबस्त नागपूरच्या महाल परिसरामध्ये सध्या तैनात करण्यात आलेला आहे. ज्ञानेश्वर, धन्यवाद, आपण ही जी माहिती दिलीत त्याबद्दल. आपल्या सोबत सध्या गृहराज्यमंत्री योगेश कदम आहेत फोन लाईनवरनं. योगेशजी, तणावाची स्थिती नागपूरच्या महाल परिसरात निर्माण झाल्याचं समोर आलेलं होतं. मोठा बंदोबस्त पोलिसांचा तैनात करण्यात आलेला आहे. आपल्याकडे काही प्राथमिक माहिती या संदर्भातली समोर आली आहे का? तणावात निवळण्याच्या दृष्टीनं नेमकं सध्या काय केलं जात आहे? नाही, मी आपल्या माध्यमातून जे तिथे लोक रस्त्यावरती उतरले आहेत त्या सगळ्यांना आवाहन देखील करेल, विनंती करेन की अशा वेळेस आंदोलनाचं स्वरूप आणि त्याच्यामध्ये काही समाजकंटक जाणून बुजून आतून वेगळ्या पद्धतीचं राजकारण करून ही शांतता भंग करायचा नेहमी प्रयत्न करत असतात. तर आपण सर्वांनी शांतता राखावी अशीच विनंती मी आपल्या माध्यमातून त्या सर्वांना करेन. आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याकरता पोलिसांना तिथे योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना या आम्ही केलेल्या आहेत. तथापि तिथे काही गैरव्यवहार किंवा गैरप्रकार घडणार नाही याची देखील काळजी आम्ही घेतोय.
परंतु जनतेला आव्हान आपल्या माध्यमातून देखील मी करेन की आपण शांतता राखावी. जे काही आता कारण अजून काही समोर आलेली नाही आहेत, परंतु जे काही विषय असतील त्या नक्कीच त्या बाबतीमधली चर्चा आम्ही आपल्याशी वैयक्तिक देखील करू. परंतु आता मात्र जनतेने शांततेचं आवाहन आपल्या माध्यमातून मी करेन. योगेशजी, काही प्राथमिक माहिती आपल्याला पोलिसांकडनं कळली आहे का? आपण तिथल्या पोलीस आयुक्तांची चर्चा केली आहे का? काही बोलणं आपलं झालंय का? नाही, मला आताच या बाबतीमध्ये मला माहिती मिळालेली आहे, कारण सभागृह चालू होता, आता 15 मिनिटापूर्वीच सभागृह संपलंय. त्यामुळे प्राथमिक चर्चा माहिती घेऊन, परंतु जनतेला मी आपल्या माध्यमातून थोडं आवाहन करेन की आपण शांतता राखावी आणि अशा वेळेस पोलिसांना आम्ही सतर्क राहायचं देखील सूचना मी केलेल्या आहेत. कारण अशा वेळेस मगाशी म्हटल्याप्रमाणे अर्बन नक्षलाइट्स देखील अशा वेळेला जाणून बुजून ऍक्टिव्ह होतात आणि हा वाहनांक वाढेल कसा असे प्रयत्न करत असतात. ते होऊ नये याची दक्षता पोलीस विभागाला घ्यायला मी सूचना केलेल्या आहे. ठीक आहे योगेशजी, खूप खूप धन्यवाद. आपण लोकशाही मराठीशी बोललात, प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. गृहराज्यमंत्री योगेश कदम होते आपल्यासोबत फोन लाईनवरनं आणि त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांनी या संदर्भातले निर्देश दिलेले आहेत. प्राथमिक माहिती अद्याप त्यांच्यापर्यंत पूर्णपणे आलेली नाही, त्यामुळं आवाहन केलंय त्यांनी नागरिकांना की कोणत्याही पद्धतीनं अफवांवर विश्वास ठेवू नये, अनुचित प्रकार होणार नाहीत, गैरप्रकार होणार नाहीत किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, या अनुषंगानं पोलिसांना सूचना दिल्या गेलेल्या आहेत आणि कायदा सुव्यवस्था व्यवस्थित राहावी या अनुषंगानं पोलिसांचा बंदोबस्त देखील वाढवण्यात आलेला आहे. आपण ही ताजी दृश्य सध्या पाहतो आहोत. नागपुरातली पोलीस बंदोबस्त किती मोठ्या प्रमाणावर आहे सध्या दृश्यांमधनं आपल्याला पाहायला मिळतंय. ज्ञानेश्वर पवार आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. पुन्हा एकदा ज्ञानेश्वर, पोलीस अधिकारी, मोठे मोठे पोलीस अधिकारी सुद्धा या ठिकाणी आता उपस्थित असल्याचं आपण पाहतो आहोत. तणाव पूर्णपणे निवळावा या दृष्टीनं पोलीस पूर्णपणे प्रयत्न करताना दिसत आहेत. ज्ञानेश्वर, काय सांगता येईल आता? तर ज्या पद्धतीने तणाव निर्माण झाले त्यानंतर स्वतः नागपूरचे खासदार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील प्रशासनाकडून जे आहे ते योग्य ती कार्यवाही केली जाईल अशा पद्धतीने वाद जे आहे ते नागपूर शहरात कधीच घडत नसतं, मात्र अनावधानाने आज घडलेला आहे आणि हा जो घटनाक्रम घडलेला आहे तो निंदनीय आहे. मात्र एकूणच सद्यस्थितीमध्ये जे आहे ते आता पोलिसांना जे आहे ते एकूणच आदेश जे आहे ते प्रशासनाकडून दिलेला आहे, त्यामुळे मोठा फौजफाटा जे आहे ते नागपूरच्या महाल परिसरामध्ये सध्याला या ठिकाणी जमलेला आहे आणि जी गर्दी या ठिकाणी जमली होती पूर्ण गर्दीला जे आहे ते पोलिसांकडून एकूणच पांगवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र या दोन गटातील राडांमध्ये जे आहे ते काही नागरिक जे आहे ते या ठिकाणी जखमी झाले आणि त्यामध्ये 2 पोलीस कर्मचाऱ्याचा देखील समावेश असल्याचं जे आहे ते कळते, त्यामुळे त्यांना देखील उपचारासाठी जे आहे ते या ठिकाणून जे आहे ते आता सध्याला जे आहे ते हलवण्यात आलेलं आहे आणि एकूणच सद्यस्थितीमध्ये पाहायला गेलं तर पोलीस प्रशासनाकडून जे आहे ते या ठिकाणी कोणी ये जा करणार नाही अशा पद्धतीत जे आहे ते एकूणच काटेकोरपणे चोहो बाजूने सध्याला बंदोबस्त लावण्यात आले. जो कोणताही जमाव होता या ठिकाणी तो जमाव सध्याला जे आहे ते पांगवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून अजूनही केला जात आहे. ज्ञानेश्वर, किती लोक जखमी झालेत, काही आकडा कळू शकलाय का? आणि काही वाहनांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचं देखील दृश्यांमध्ये आपण पाहिलं होतं काही वेळापूर्वी. आकडा कळू शकलाय का नेमक्या किती वाहनांचं नुकसान झालंय आणि या अनुषंगानं सध्या पोलीस काही माहिती देत आहेत का? सद्यस्थितीत तरी पोलिसांकडून अधिकृत काही माहिती देण्यात आलेली नाही, मात्र सद्यस्थितीत जी माहिती मिळते त्यामध्ये काही नागरिक आणि 2 पोलीस कर्मचारी जे आहेत ते जखमी झाल्याचं कळत आहे आणि दगडफेकीमध्ये ते मोठ्या प्रमाणावर त्या महाल परिसर जे आहे ते अतिशय वर्दळीचा शहर आहे, त्यामुळे दुकानाच्या आजूबाजूलाच मोठ्या प्रमाणात जे आहे ते वाहन जे आहे ते लागलेले असतात, त्यामुळे या दगडफेकीमध्ये मोठ्या प्रमाणात वाहनांचं नुकसान देखील झालेलं आहे. त्यामुळे आता पोलीस जे आहे ते घटनास्थळी पोहोचलेले आहे, सगळे वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी दाखल झाले, त्यामुळे आता थोड्याच वेळामध्ये पोलिसांकडून जे आहे ते त्यांची काय प्रतिक्रिया येते आणि अधिकृत आकडेवारी ते काय देतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल. ठीक आहे, आपण ज्ञानेश्वर प्रेक्षकांना ही दृश्य दाखवूया, तुम्ही असेच सोबत राहा. ही ताजी दृश्य आपण सध्या पाहतो आहोत आपल्या स्क्रीनवर. काही वेळापूर्वी दगडफेकीचा हा प्रकार घडला होता. तणावाची स्थिती निर्माण झाली होती 2 गटांमध्ये. दगडफेकीमध्ये 2 पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. काही नागरिक सुद्धा जखमी झाल्याचं समजलेलं होतं. तणावाची स्थिती निर्माण झालेली होती, पण सध्या ही तणावाची स्थिती निवळण्याच्या अनुषंगानं पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत आणि मोठा पोलीस बंदोबस्त नागपूरच्या महाल परिसरामध्ये सध्या तैनात करण्यात आलेला आहे. ही दृश्य आपण पाहतो आहोत. सध्या काही वाहनांची तोडफोड करण्यात आलेली होती, वाहनांचं नुकसान झालेलं होतं, त्याची ही दृश्य आहेत. महाल परिसरामध्ये सध्या मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे. नागरिकांना आवाहन केलं जात आहे शांतता राखण्याचं. कोणत्याही प्रकारच्या अफवांना बळी पडू नका, या अफवांकडे लक्ष देऊ नका असं आवाहन देखील केलं जात आहे. लोकशाही मराठीच्या माध्यमातून सुद्धा नागपूरमधल्या आणि राज्यातल्या सगळ्या जनतेला आवाहन आहे की आपण शांतता राखावी, कोणत्याही प्रकारच्या चुकीच्या बातम्यांना किंवा अफवांना आपण बळी पडू नये.
तुम्ही बाजूला आहे, तुमचं पाय पाय दिसत आहे. त्यांना शूटिंग करू दे, थोडे थोडे बाजूला सध्या स्क्रीनवर पाहतो आणि आपल्याला माहिती आहे की पोलीस मोठा बंदोबस्त तैनात करून आहेतच आणि कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली जाते. कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी या अनुषंगानं पोलीस